खासदार श्रीकांत शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलंय। कल्याणचे खासदार ठाण्यातून लढणार असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला। तर आदित्य ठाकरे यांनी जे आव्हान दिलंय त्याला शिवसेनेनं कसा पलटवार केलाय तेही पाहूयात। खासदार आहेत ते स्वतः सीट बदलण्याची चर्चा आहे, त्यांना ठाण्यात पळून जायचं आहे। जे आत्ताचे विद्यमान गद्दार खासदार आहेत ना, जे मला कोल्ड कॉफी द्यायचे, नाही मी ऐकलं ते लढणारच नाहीत यावेळी। कोल्ड कॉफीचा उल्लेख करून आदित्य ठाकरेंनी वर्मावर गरमागरम राजकीय घाव घातलाय। कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाण्यातून निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्यही आदित्य ठाकरेंनी केलंय। मी तर एकच सांगितलेलं आहे, मी काल परवाकडेच ऐकलेलं आहे की जे गद्दार खासदार आहेत ते स्वतः सीट बदलण्याची चर्चा आहे, त्यांना ठाण्यात पळून जायचं आहे। इथून लढवतो द्या, कोणी समोर असलं तर एवढी महाशक्ती तुमच्या मागे आहे तर कशाला एवढा विचार करता। आदित्य ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ठाणे जिल्ह्यात भाजपवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आता भाजप काय करणार असा सवालही उपस्थित केला। गेल्या 2 वर्षात भाजपला संपवण्याचा प्रयत्न झाला, याकडे आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधलं। गेल्या 2 वर्षामध्ये पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, भाजपला पण माहिती आहे। भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील हे आम्हाला कधीच वाटलं नव्हतं। मला इकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटतं। आदित्य ठाकरेंनी भाजपला गोंजारत शिवसेनेवर टीका केली, तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आव्हानही दिलं। त्यावर शिवसेनेकडून खिल्ली उडवत आदित्य ठाकरेंच्या आव्हानाच्या चिंधड्या उडवण्यात आल्या। त्यांचे पराभव होतील, इकडे निघून जातील, तिकडे निघून जातील। माझं त्यांना आव्हान आहे, त्याच कल्याणमध्ये हिंमत असेल तर या ना, उभं राहा ना। तुमचं डिपॉझिट जर नाही गुल झालं ना, अहो लांब कशाला, वरळीतूनच राहा ना पुणे। आता का वरळीतनं पाय काढताय मागे? आता शिवडी मतदारसंघ का शोधताय? अजय चौधरीचा बळी देणार आहात का आता? लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकीची रणनीती तयार केली आहे। राजकीय प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणं हाही त्याच रणनीतीचा एक भाग असल्याचं आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।